महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी काही महिन्यांपूर्वी मराठी सक्ती टॅक्सी चालक, रिक्षा चालक, ओला उबेर चालक यांच्यासाठी मराठी भाषा सक्तीची केली. त्यांना मराठी बोलता आलं पाहिजे महाराष्ट्रामध्ये. आता या कायद्याच्या विरोधामध्ये अनेक परप्रांतीय लोक उभे राहिले. त्यांचं म्हणणं होतं की बाबा नको ही सक्ती, का माहीत नाही काय अडचण होती. अनेकांनी माज दाखवला, पण सरकारने त्यांना शिकण्यासाठी म्हणून, भाषा शिकण्यासाठी म्हणून ती वेळ दिली होती. ती वेळ आता संपलेली आहे. खरं तर ही वेळ द्यायलाच नको होती. जे लोक 15-15, 20-20 वर्ष या महाराष्ट्रामध्ये राहत आहेत, धंदा करतायत, पोटं भरतायत, त्यांना मराठी भाषा न येणं किंवा जाणीवपूर्वक न बोलणं, न शिकणं, हा त्यांचा जो मगरुर्य नाही, ही बंद झाली पाहिजे. अनेक परप्रांतीयांना माज असतो की आम्ही मराठी नाही बोलणार, जे काय करायचं ते करून घ्या, अशा पद्धतीची भाषा असते त्यांची. जो करना आहे करलो, इतका माज ह्या लोकांना. म्हणजे हे परप्रांतातनं आपल्या राज्यात येणार पोट भरायला आहे ना. महाराष्ट्र चालतो, पण बोलायला मराठी भाषा नाही चालत ह्यांना. हे लोक इंग्रजी शिकतील अभिमानाने, पण मराठी बोलायला ह्यांना अडचण होते, मराठी भाषा शिकायला ह्यांना अडचण होते. या अशा लोकांचा माज हा उतरवलाच पाहिजे. महाराष्ट्रामध्ये येता तुम्ही आणि मराठी माणसाला तुम्ही चॅलेंज करता, ही हिंमत येते कुठून? या लोकांना ही हिंमत भेटते ती या राष्ट्रीय पक्षांमुळे, भारतीय जनता पक्षामुळे. यांचा पाठिंबा. मागे हे आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यामध्ये हिंदी सक्ती आली होती पहिलीपासून. शाळांमध्ये हिंदी भाषा सक्तीची गेली होती. मग त्यात राजसाहेबांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विरोध केला, तेव्हा तो निर्णय त्यांना मागे घ्यावा लागला सरकारला. हे अशी आपली बुजगावणे सरकार. मतांच्यासाठी म्हणून कुठच्याही थराला जाऊ शकतात हे लोक. अरे महाराष्ट्राची राजभाषा मराठी भाषा, ती भाषा वाढवण्यासाठी तुम्ही काम केलं पाहिजे. आज मराठी शाळा बंद पडतायत. का पडतायत? ह्याची मागची कारणं कोणी शोधायची. त्या प्रकारच्या सोयीसुविधा, त्या प्रकारचं उत्तम दर्जाचं शिक्षण, उत्तम दर्जाचं सगळी व्यवस्था सरकारी शाळांमध्ये का नाही भेटत महाराष्ट्रामध्ये? हे कोणाचं काम आहे? हे सरकारचं काम आहे ना. ते करा. नाही होणार बंद शाळा, वाढवा ना शाळा. तुम्ही सोयीसुविधा वाढवा, त्यातली अत्याधुनिकता आणा त्या शाळांमध्ये. मुलांना त्या शाळेमध्ये जावंसं वाटलं पाहिजे असं वातावरण तिथे निर्माण करा. कशाला बंद होतील शाळा? पण त्याच्यासाठी लागते ती राजकीय इच्छाशक्ती. महाराष्ट्रासाठी, महाराष्ट्राच्या जनतेसाठी म्हणून काम करण्याची एक इच्छाशक्ती लागते. ती आत्ताच्या आपल्या राज्यकर्त्यांमध्ये दुर्दैवाने नाही. जर असती तर आज मराठी शाळांची ही अवस्था नसती. सरकारी शाळांची लाजही वाटत नाही आमच्या मंत्र्यांना. बरं, प्रताप सरनाईकांचं त्या बाबतीत कौतुक केलं पाहिजे की त्यांनी मराठी सक्ती केली टॅक्सी चालक आणि रिक्षा चालकांसाठी. पण काही भडवे इतके माज दाखवतात, जाणीवपूर्वक मराठी बोलणार नाही म्हणून चॅलेंज करतात मराठी माणसाला महाराष्ट्रामध्ये येऊन. या लोकांना धडा शिकवण्याची आज वेळ आलेली आहे. पहिली गोष्ट म्हणजे मराठी भाषा येत नसेल तर त्यांचे लायसन्सेस रद्द करून टाका. मग त्यांना काय करायचं ते करू देते गाड्यांचं. पण महाराष्ट्रामध्ये त्या गाड्या चालल्या नाही पाहिजे. ज्यांना मराठी येत नाही, ज्यांना मराठी भाषेचा सन्मान ठेवायचा नाहीये, त्यांचा सन्मान मराठी माणूस ठेवणार नाही, हे त्यांनीही लक्षात ठेवावं. आणि एक माझं आवाहन आहे मराठी माणसाला, महाराष्ट्रातल्या तमाम मराठी लोकांना. ह्या लोकांना आपण जोपर्यंत मराठीची गरज निर्माण करत नाही ना, तोपर्यंत हे लोक मराठी बोलणार नाही. आपण ज्यावेळेला एखाद्या टॅक्सीमध्ये बसतो, रिक्षामध्ये बसतो, आपण मराठीमध्ये प्रश्न विचारला पाहिजे त्याला, इकडे जाशील का, तिकडे जाशील का. काय होतं की आपण हिंदी बोलतो आणि मग त्यांना वाटतं मराठीची काय गरज आहे इकडे. आपण मराठी सुरुवात करा. तो आपल्या राज्यात आलाय कमवायला, त्याला पोट भरायचंय. आपण जर मराठीची गरज निर्माण केली तर ते झक मारून मराठी शिकतील. पण होतं काय, आपणच हिंदी बोलतो. त्यांचा अजून फोफा होतं. त्यांना वाटतं इकडे हेच लोक हिंदी बोलतात, आम्ही कशाला मराठी शिकायचं. हीच परिस्थिती राज्यभर आहे. आपण ज्यावेळेला एखाद्या दुकानामध्ये जातो, हिंदीमध्ये आपण सुरुवात करतो. कसा तो मराठी शिकेल मला सांगा? बऱ्याच वेळेला असं होतं की समोरचाही मराठी असतो, आपणही मराठी असतो, आणि आपलाच मराठी माणूस त्याला हिंदीमध्ये प्रश्न विचारतो. मग बोलता बोलता नाव विचारलं जातं, तेव्हा कळतं अरे हा तर मराठीच आहे. मी इतकी हिंदी बोलण्याची सवय आपल्या लोकांना लागली आहे ना, ती सवय आपला घात करणार एक दिवस. भाषा वाईट नाही, हिंदी येते आपल्याला, हिंदी बोला. पण महाराष्ट्र राज्यामध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये मराठी भाषाच बोलली गेली पाहिजे. हिंदी भाषेच्या आडून इथे मराठी भाषा संपवली जाते, मराठी भाषेचं अस्तित्व संपवलं जाते. एकदा भाषा संपली ना, मराठी माणूसही संपेल, लक्षात ठेवा. आपलं अस्तित्व संपेल, लक्षात ठेवा. भाषा हे आपलं अस्तित्व आहे. ते टिकवायचं असेल, जपायचं असेल, वाढवायचं असेल तर आपण जास्तीत जास्त प्रमाणामध्ये या महाराष्ट्रामध्ये मराठी बोललं पाहिजे. मराठीची गरज निर्माण केली गेली पाहिजे, हे लक्षात ठेवा सगळ्यांनी. जिथे जाल तिथे मराठी बोला महाराष्ट्रामध्ये. हे ज्यावेळेला आपण महाराष्ट्रामध्ये, ज्यावेळेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसारखा पक्ष ज्यावेळेला मराठीसाठी आवाज उचलतात, त्यावेळेला इतर राज्यातली लोक म्हणतात हे संकुचित आहेत. आत्ता राजस्थानमध्ये एक राज्यपाल जे जन्माने मराठी आहेत, त्यांनी राजस्थानमध्ये मराठी भाषा शाळेमध्ये सक्तीची केली होती. त्याच्या विरोधामध्ये हे लोक उभे राहिले, राजस्थानी लोक तिकडचे. आमच्या राज्यात आमची भाषा चालणार. ठीक आहे, त्यांचं म्हणणं बरोबर आहे त्यांच्या जागेवरती. मग जर त्या राज्यांमध्ये त्यांच्या भाषा सक्तीच्या आहेत, त्यांच्याच भाषा चालतात, तर महाराष्ट्रामध्ये मराठी का नाही चालावी? या देशाची राज्यघटना ज्यावेळेला लिहून झाली, त्यावेळेला या देशाची राज्य, जे संघराज्य निर्माण झाले राज्य, हे भाषावर प्रांत रचना झाली आहे ना. भाषेनुसार प्रांतांची रचना झालेली आहे, राज्यांची रचना झालेली आहे. गुजराती माणसासाठी गुजरात, मारवाडी लोकांसाठी राजस्थान, मराठी माणसासाठी महाराष्ट्र, पंजाबी लोकांसाठी पंजाब, बंगाली लोकांसाठी बंगाल, ही अशीच सगळी रचना झालेली आहे ना.